नमस्कार मित्रांनो, पंचायत वेब सिरीजचे 2 सीझन आल्यानंतर आता तिसऱ्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या रिलीज पूर्वीच पंचायत 3च्या नव्या पोस्टरद्वारे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या पोस्टरमुळे चाहत्यांचा संताप झाला आहे. या पोस्टरमध्ये फुलेरा गावातील लोक 2 गटात विभागले असल्याचे दिसत आहेत. एकीकडे दोन्ही गट एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे या पोस्टरमधून एक अभिनेता दिसत नसल्यानेही चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. नवीन पोस्टरमध्ये प्रधानजी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह दिसत आहेत, परंतु सचिवजी म्हणजे जितू भैया पोस्टरमधून गायब आहेत. त्यावरून लोक संतापले आहे आणि सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना लोक जितू भैया दिसत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. पंचायत ही वेब सिरीज 28 मे रोजी प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर 17 मे रोजी लॉन्च होणार आहे. या ट्रेलरमधून पंचायत 3 मध्ये कोणत्या गमती असतील याचा अंदाज प्रेक्षकांना येणार आहे. आता सचिवजी या सीझन मध्ये असणार की नाही याचा उलगडाही या ट्रेलरमध्ये होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. छोट्या पडद्याप्रमाणे OTTवरही बिग बॉसची हवा आहे. चाहत्यांना हा कार्यक्रम पाहायला आवडतो. याच्या लोकप्रियतेचं कारण सलमान खान आहे. सलमान खानने बिग बॉस OTTचा मागचा सीझन होस्ट केला होता, पण या सीझनमध्ये मात्र सलमान खान दिसणार नाही. तिसऱ्या सीझनसाठी अन्य 3 लोकांना अप्रोच करण्यात आला आहे. बिग बॉस OTT 3 ची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. तिसरा सीझन येणार नसल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं, पण नंतर ती अफवा निघाली. बिग बॉस OTT 3 चं जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रीमियर होणार आहे. बिग बॉस OTT 3 साठी सलमान खानकडे तारखा नाहीत, त्यामुळे आता निर्माते सलमान खान ऐवजी कोणाला घ्यायचं याचा विचार करत आहेत. सलमान ऐवजी अनिल कपूर, संजय दत्त आणि करण जोहर यांच्यापैकी कोणीतरी हा कार्यक्रम होस्ट करेल असे म्हटले जात आहे. मित्रांनो, शिल्पा शेट्टी तिची आई आणि बहीण शमिता शेट्टी सोबत जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेली होती. शिल्पा शेट्टीच्या वैष्णोदेवीचा व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, जे व्हायरल होत आहेत. आता शिल्पाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. शिल्पा शेट्टी तिची आई, बहीण आणि मुलांसोबत खासगी जेटने वैष्णोदेवी मंदिरात गेली होती. मग त्यांनी चढाईसाठी केसरांचा वापर केला. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शमिता क्लिप शूट करत आहे. शेट्टी कुटुंब प्रायव्हेट जेटमध्ये बसले असून सर्वांनी जय माता दीच्या घोषणा केल्या. त्यानंतर ती केसरांवर चढताना दिसते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही लोक अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले की खरंच जर तुम्ही माता राणीसाठी पायी चालू शकत नसाल तर एवढा योग करून काय उपयोग, तुम्ही केसर का वापरला? यापेक्षा घरी प्रार्थना करणे चांगले. तुम्हाला प्रार्थना करताना आराम आणि लक्झरी हवंय का? दुसऱ्या युजरने लिहिले की एवढा फिटनेसचा काय उपयोग जेव्हा तुम्हाला मुख्य व्यक्तीवर बसावे लागते. अशा प्रकारचे अनेक कमेंट्स करून युजर्सकडून शिल्पा शेट्टीला ट्रोल केले जात आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. बिग बॉस 16 फेम अब्दू रोजिकने नुकतेच एंगेजमेंट केले आहे. अब्दूने सोशल मीडियावर 2 पोस्ट शेअर करून या संदर्भात घोषणा केली. मंगेतर अमीरासोबतचा एक फोटो शेअर करताना त्याने त्याच्या लव्ह स्टोरी बद्दलही सांगितले. अब्दूने सांगितले की हा प्रेम विवाह आहे. अमीरा आणि तो गेल्या 4 महिन्यांपासून एकमेकांना ओळखतो. यासोबतच त्याने सांगितले की तो 4 जुलैला लग्न करणार आहे, ज्यात सलमान खान सुद्धा उपस्थित राहणार आहेत. अब्दूने सर्वप्रथम सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने आपला आनंद व्यक्त केला आणि आपण एंगेज होणार असल्याचे सांगितले. आपल्या लग्नाची माहिती देताना अब्दूने सांगितले की त्याचे आणि अमीराचे लग्न 7 जुलै रोजी दुबईत होणार आहे. या लग्न सोहळ्याला सलमान खान सह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्याने सांगितले की सलमाननेही त्याला फोन करून अभिनंदन केले आहे. मात्र अब्दू रोजिकने अमीरासोबत केलेला साखरपुडा हा एक PR स्टंट असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले. मात्र हे सगळे दावे आरोप अब्दूने फेटाळून लावले. टाइम्स सोबत बोलताना त्याने सांगितले की मी माझ्या कोणत्याही म्युझिक व्हिडिओचा PR करत नाही. माझ्यासारख्या लहान उंचीच्या व्यक्तीला प्रेम मिळालं आहे हे काहींना बघवत नाही असेही अब्दूने म्हटले. अब्दूने म्हटले की माझी उंची 115 सेंटीमीटर आहे, तर तिची उंची 155 सेंटीमीटर आहे. या जगात अनेक असे लोक आहेत, दिव्यांग आहेत आणि त्यांना आपल्या जीवनाचा जोडीदार मिळतो. मी लहान असताना मला जीवनसाथी भेटणार की नाही याची चिंता सतावत असे, पण ईश्वराच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर बघूया पुढील अपडेट. भारतीय चित्रपट सृष्टीतील महान अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झाले होते. आज श्रीदेवी यांच्या मृत्यूला बरीच वर्षे उलटून गेली आहेत, परंतु अजूनही लोकांच्या हृदयात त्या जिवंत आहेत आणि कायम राहतील. आता श्रीदेवी यांना BMCने खास श्रद्धांजली वाहिली आहे. BMCने लोखंडवाला येथील एका जंक्शनला श्रीदेवी यांचे नाव दिले आहे. श्रीदेवी यांचे निधन होऊन 6 वर्षे झाली आहेत आणि चाहते आजही त्यांची आठवण काढतात. आता BMCनेही दिवंगत अभिनेत्रीचे स्मरण करून त्यांना मोठी श्रद्धांजली वाहिली आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधील एक जंक्शन आता श्रीदेवी कपूर चौक म्हणून ओळखलं जाईल. हा तोच परिसर आहे जिथे श्रीदेवी ग्रीन एकर्स टॉवर्स मध्ये त्या राहत होत्या. त्यांच्या निधनानंतर याच परिसरातील रस्त्यांवरून त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. या जंक्शनला श्रीदेवीचे नाव देण्याची विनंती स्थानिक लोकांनी महापालिकेने केली होती. मित्रांनो, दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार अल्लू अर्जुन पुष्पा 2 मुळे नेहमीच चर्चेत असतो, परंतु चित्रपटाच्या चर्चेदरम्यान अल्लू अर्जुन बद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अल्लू अर्जुन यांचे मित्र आणि YSRCPचे आमदार शिल्पा रवी नांदगल मतदारसंघात उमेदवार आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अभिनेता आपल्या मित्राला पाठिंबा देण्यासाठी आला. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी आमदारांच्या घराबाहेर मोठी गर्दी झाली होती. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. आंध्र प्रदेशात निवडणुकीच्या वातावरणामुळे आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत आमदारांच्या घराबाहेर अभिनेत्यासाठी गर्दी जमल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कडक कारवाई करत अभिनेत्यावर गुन्हा दाखल केला. अल्लू अर्जुनने सांगितले की तो त्याचा मित्र शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांना पाठिंबा देण्यासाठी तेथे गेला होता. त्याने कधीही माझ्याकडे कोणताही फेवर मागितला नाही. मी त्याला पाठिंबा देण्यासाठी तेथे गेलो होतो. माझे शुभेच्छा नेहमी त्याच्या सोबतच आहेत. यानंतर बघूया पुढील अपडेट. तारक मेहता का उल्टा चष्मा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. या मालिकेत सोनूची भूमिका साकारणारे झील मेहता सध्या चर्चेत आहे. झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. झीलला आपल्या स्वप्नातला राजकुमार मिळाला आहे. झील मेहता अनेक दिवसांपासून आदित्य दुबेला डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड आदित्यने सरप्राईज देत तिला प्रपोज केलं होतं. अशातच आता झीलने त्याला प्रपोज केलं आहे. या ड्रीमी प्रपोजलचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये झील बॉयफ्रेंड सोबत रोमॅन्टिक अंदाजात दिसून येत आहे. पांढऱ्या रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये झील खूपच सुंदर दिसत आहे. झीलने गुडघ्यावर बसून आदित्यला प्रपोज केला आहे आणि त्याला हिऱ्याची अंगठी घातली आहे. समुद्र किनारी झील आणि आदित्यचा रोमॅन्टिक अंदाज त्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यानंतर एक महत्त्वाची अपडेट. कन्नड अभिनेता चेतन चंद्राबद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे. रविवारी रात्री उशिरा चेतन चंद्रावर बँगलोर जवळील कागलीपुरा येथे सुमारे 20 लोकांनी हल्ला केला. चेतन चंद्रा POC, राजधानी आणि जरासन सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसला आहे. संपूर्ण देश रविवारी मातृदिन साजरा करत होता. अशा स्थितीत अभिनेता चेतन चंद्राही आपल्या आईला घेऊन मंदिरात गेला. दर्शन घेऊन परतत असताना सुमारे 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. अभिनेत्याने त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सांगत आहे की एका मध्यधुंद व्यक्तीने त्याच्या कारला धडक दिली. यानंतर अनेकांनी त्याच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. यानंतर कागलीपुराजवळ मोठा जमाव जमला आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चेतन चंद्रा गंभीर जखमी झाला. त्याने जवळच्या रुग्णालयात जाऊन स्वतःवर उपचार केले. या दरम्यान त्याने इन्स्टावर लाईव्ह जाऊन चाहत्यांना या हल्ल्याची माहिती दिली. तसेच न्यायाची मागणी जोर धरत या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स. अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.